हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 9 अवर वर्ल्ड हा लास्ट लेसन आहे. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. लेट अस एक्सप्लोर. आपण काय काय पाहणार आहोत या लेसनमध्ये? तर कॉन्टिनंट्स किती आहेत? तर एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप अँड ऑस्ट्रेलिया. आणि ओशियन्स कोणते? तर पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, इंडियन ओशन, अँटार्क्टिक ओशन, आर्क्टिक ओशन, इम्पॉर्टन्ट ऑफ ओशन ह्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत या लेसनमध्ये. तर ह्या लेसनचा 2 पार्ट होतील. पार्ट 1मध्ये आपण सगळे कॉन्टिनंट्स कव्हर करणार आहे आणि पार्ट 2मध्ये आपण ओशन्स पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. ऑन अवर ब्युटिफुल अर्थ वी सी अ वाईड व्हरायटी ऑफ लँडस्केप अँड बॉडीज ऑफ वॉटर. आपण हे जे कॉन्टिनंट आहेत, आपल्या ह्या जे अर्थ आहे त्याच्यावरती हे कॉन्टिनंट्स आहेत की ते काय आहेत? तर लँडस्केप, वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ लँडस्केप आणि वॉटर बॉडीजने आहे. वी कॅन डिवाइड द वर्ल्ड इंटू लार्ज लँड मासेस अँड लार्ज वॉटर बॉडीज. आणि म्हणूनच आपण ह्याला डिवाइड केलेलं आहे की एक लँड मासेसमध्ये आणि एक वॉटर बॉडीजमध्ये. दिस डिव्हिजन हेल्प अस स्टडी अँड एक्सप्लोर आवर प्लॅनेट. आणि ह्याच डिव्हिजनमुळे आपण आपला जो प्लॅनेट आहे, अर्थ आहे, त्याचा आपण व्यवस्थित स्टडी करू शकतो. चला तर मग लेट अस अंडरस्टँड द मेजर कॉन्टिनंट अँड ओशन ऑफ द अर्थ. Continent. A continent is a large land mass on the surface of the earth. अर्थवरती जो काय आहे ना लँड मास म्हणजे जिथं काय भूभाग आहे त्याला काय म्हणलं जातं? तर कॉन्टिनंट. मराठीमध्ये कॉन्टिनंटला खंड म्हणलं जातं. देअर आर 7 कॉन्टिनंट इन द वर्ल्ड. आपल्या वर्ल्डमध्ये किती कॉन्टिनंट आहेत? तर 7. इन ऑर्डर फ्रॉम द लार्जेस्ट टू द स्मॉलेस्ट. आणि आपण हे मोठ्यापासून लहानापर्यंत हे पाहणार आहोत. दे आर एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप अँड ऑस्ट्रेलिया. Each one of them has its unique feature, such as a different climate and weather condition, landforms, people speaking different languages, having different food habits and different ट्रेडिशन्स. आणि हे जे काही 7 आपण हे पाहिलेत, कॉन्टिनंट पाहिलेत, हे प्रत्येकामध्ये युनिक फीचर घेऊन म्हणजे युनिक फीचर आहे त्याचं. ते कसं आहे? तर त्यांचे क्लायमेट वेगळं आहे, त्यांचं वेदर कंडिशन वेगळं आहे. परत लँडफॉर्म, पीपल जे भाषा बोलली जाते तीसुद्धा वेगळी आहे. आणि प्रत्येकाचे डिफरंट फूड हॅबिट्स अँड डिफरंट ट्रॅडिशन म्हणजे परंपरा. फॉर एक्झाम्पल, Antarctica is icy cold and frozen most of the year and has very little plant and animal life. आता त्यातलाच आपण एक कॉन्टिनंट पाहिला तर अंटार्क्टिका हे काय आहे? तर आयसी कोल्ड म्हणजे एकदम बर्फाळलेलं थंडगार असं आहे, फ्रोझन. आणि तिथं काय वर्षभर हा असा बर्फ असल्यामुळे तिथं खूप कमी प्रमाणात त्यांना प्लांट आणि ॲनिमल लाईफ आपल्याला पाहायला मिळते. वेअर ॲज मोस्ट ऑफ आफ्रिका इज हॉट अँड हॅज अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट अँड ॲनिमल लाईफ. आणि त्याच्याच अपोजिट आफ्रिका हे असं आहे की ते खूप उष्ण आहे, की तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल लाईफ पाहायला मिळते. लेट अस फाइंड आउट मोर अबाउट ईच ऑफ द कॉन्टिनंट. चला तर मग प्रत्येक कॉन्टिनंटबद्दल अधिक माहिती घेऊया. नेक्स्ट पेजवरती एशिया इज द लार्जेस्ट अँड द मोस्ट डायव्हर्स ऑफ ऑल द कॉन्टिनंट. तर ह्या जे बाकीचे कॉन्टिनंट आहेत त्याच्यामध्ये एशिया हे काय आहे? सगळ्यात मोठा कॉन्टिनंट म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यात पण विविधता आहे. द बाउंड्रीज ऑफ एशिया आर मार्क बाय द उरल माउंटन टू द वेस्ट. आता ह्याचे दिशा सांगितल्यात, हा कुठून कुठपर्यंत एशिया आहे. तर उरल माउंटेनपर्यंत म्हणजे वेस्ट बाजूला उरल माउंटेनपर्यंत आहे. द आर्टिक ओशन टू द नॉर्थ म्हणजे वरच्या बाजूला तो आर्टिक ओशनपर्यंत आहे. द पॅसिफिक ओशन टू द ईस्ट आणि ईस्टला पॅसिफिक ओशियनपर्यंत आहे. अँड द इंडियन ओशन टू द साऊथ आणि साऊथला इंडियन ओशन आहे. एशिया इज ऑल्सो द मोस्ट पॉप्युलेटेड
कॉन्टिनंट इन द वर्ल्ड. आणि पॉप्युलेशन म्हणजे काय तर लोकसंख्या ह्या कॉन्टिनंटमध्ये जास्त पाहायला भेटते. इट हॅज नियरली 1/3 ऑफ द वर्ल्ड्स टोटल लँड एरिया अँड इज होम टू मोर दॅन हाफ ऑफ अर्थ पॉप्युलेशन. आणि इथे काय म्हणलं की 1/3 जे वर्ल्डचं जर आपण लँडमास पाहिला, एरिया पाहिला, त्याच्यामध्ये 1/3 एवढे काय आहेत तर पॉप्युलेशन इथं आहे, हाफ ऑफ द अर्थ्स. द टू मोस्ट पॉप्युलेटेड नेशन्स इंडिया अँड चायना आर इन एशिया. आणि सगळ्यात पॉप्युलेशन ज्या नेशनमध्ये म्हणजे ज्या देशात जास्त आहेत ते देश कोणते तर इंडिया आणि चायना. चायना इज ऑल्सो द 3rd लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. आणि पूर्ण वर्ल्डमध्ये चायना ही सगळ्यात मोठी काय आहे 3rd लार्जेस्ट कंट्री म्हणून ओळखली जाते. द कॉन्टिनंट ऑफ एशिया हॅज अ वाईड व्हरायटी ऑफ लँडमास सच ॲज माउंटेन, प्लेन्स, लेक्स, रिव्हर्स, प्लॅट्यूज अँड डेझर्ट. आणि एशियामध्ये आपल्याला लँडफॉर्म हे काय वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये माउंटेन्स आहेत, प्लेन आहेत, लेक्स आहेत, बरेच सारे रिव्हर्स आहेत, प्लॅट्यूज अँड डेझर्ट्स पण आहेत. दीज लँडफॉर्म आर हॅबिटेड टू अ लार्ज व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. आणि म्हणूनच ह्या लँडफॉर्मवरती आपल्याला ना प्लांट्स आणि ॲनिमलच्या ह्या काय लोकवस्ती म्हणजे वस्ती पाहायला जास्त प्रमाणात भेटते. द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड, द माउंट एव्हरेस्ट, नेपाळ अँड द ग्रेट वॉल ऑफ चायना, द लार्जेस्ट मॅनमेड प्रोजेक्ट इन द वर्ल्ड आर इन एशिया. एशियामध्ये सगळ्यात त्यांना उंच असा ना माउंटेन हा कुठे पाहायला मिळतो तर एशियाच्या ह्या कॉन्टिनेंटमध्ये. त्याचं नाव आहे द माउंट एव्हरेस्ट, नेपाळमध्ये आहे ते. आणि ग्रेट वॉल ऑफ चायना ही जी मॅनमेड आहे म्हणजे माणसांनी बनवलेले हे प्रोजेक्ट आहे ते सगळ्यात मोठं प्रोजेक्ट एशियामध्येच पाहायला मिळतं. बेजिंग चायना, कराची पाकिस्तान अँड न्यू दिल्ली इंडिया आर सम ऑफ द बिगेस्ट अँड वेल नोन सिटी ऑफ एशिया. Did you know the world's 10 highest mountain are found in Asia? जगातले सगळे हायेस्ट माउंटेन हे कुठं पाहायला मिळतात तर एशियामध्ये. इट हॅज अर्थ्स हायेस्ट पीक द माउंट एव्हरेस्ट अँड द लोवेस्ट पॉईंट द डेड सी. आफ्रिका. आफ्रिका इज द वर्ल्ड 2nd लार्जेस्ट कॉन्टिनंट. आफ्रिका हे आपल्या वर्ल्डमधल्या सगळ्यात 2nd लार्जेस्ट कॉन्टिनंट म्हणून ओळखलं जातं. There are 54 countries in Africa, the largest number of countries in any one continent. आणि इथे आफ्रिकामध्ये सगळ्यात जास्त कंट्री इथे आहेत. तर किती आहेत तर त्या 54 कंट्रीज आहेत. आफ्रिका हॅज द इंडियन ओशन टू द ईस्ट. आणि आफ्रिकाच्या ईस्ट साईडला कोण आहे तर इंडियन ओशन. द अटलांटिक ओशन टू द वेस्ट. आणि वेस्टला अटलांटिक ओशन आहे. द मेडिटेरियन सी टू द नॉर्थ. आणि नॉर्थला मेडिटेरियन सी आहे. अँड द सदर्न ओशन टू द साऊथ. आणि साऊथला सदर्न ओशन आपल्याला पाहायला मिळेल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. द पॉप्युलेशन इन आफ्रिका इज ग्रोईंग व्हेरी फास्ट. अराउंड 18% ऑफ द वर्ल्ड्स टोटल पॉप्युलेशन इन द आफ्रिका. आफ्रिकेतील लोकसंख्या खूप वेगाने वाढत आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 18% लोक हे काय आहेत आफ्रिकेत आहेत. द लँडफॉर्म इन आफ्रिका आर प्लॅट्यूज, माउंटेन, रिव्हर्स, रेन फॉरेस्ट, लेक्स, व्हॅली, grassland and deserts. Of all the type of landform in Africa, plateaus are the most prominent. आणि हे आफ्रिकेमधील हे जो लँडफॉर्म आहे ते वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो. द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेझर्ट, द सहारा डेझर्ट अँड द वर्ल्ड्स लॉंगेस्ट रिव्हर द नील आर ऑल्सो लोकेटेड इन आफ्रिका. जगातील सर्वात मोठा ना जो डेझर्ट म्हणजे काय तर वाळवंट म्हणलं जातं मराठीत त्याला, तो कुठे आहे तर त्याचं नाव आहे सहारा डेझर्ट. तो सुद्धा आफ्रिकेमध्ये आहे. तसेच सर्वात लांब नदी नाईल नदी जी आहे ती सुद्धा कुठे आहे तर आफ्रिकेमध्ये आहे. किन्शासा, काँगो, परत कैरो,
कुठे इजिप्त, परत जॉन्सबर्ग साऊथ आफ्रिका अँड नायरोबी केनिया आर सम ऑफ द लार्ज अँड इम्पॉर्टंट सिटी इन आफ्रिका. आफ्रिकामध्ये हे सिटी आहेत. नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिका इज द थर्ड लार्जेस्ट अमंग द अर्थ कॉन्टिनंट. जो नॉर्थ अमेरिका आहे हा पृथ्वीवरील काय सगळ्यात तिसऱ्या नंबरचा कॉन्टिनंट म्हणून ओळखला जातो. इट हॅज द आर्टिक ओशन टू द नॉर्थ. नॉर्थला काय आहे तर आर्टिक ओशन आहे. द अटलांटिक ओशन टू द ईस्ट आणि ईस्टला कुठला आहे तर अटलांटिक ओशन आहे. अँड द पॅसिफिक ओशन टू द वेस्ट आणि वेस्टला पॅसिफिक ओशन आहे. कॅनडा, द युनायटेड स्टेट अँड मेक्सिको मेक अप द मेजर पार्ट ऑफ द कॉन्टिनंट ऑफ नॉर्थ अमेरिका. तर ह्या दोन ज्या सिटी आहेत त्या काय आहेत मेजर पार्ट म्हणून ह्या ओळखल्या जातात नॉर्थ अमेरिकेच्या. सेव्हरल आयलँड्स इन्क्लुडिंग द वेस्ट इंडीज अँड ग्रीनलँड आर ऑल्सो अ पार्ट ऑफ नॉर्थ अमेरिका. पॉप्युलेशन वाईज नॉर्थ अमेरिका इज द फोर्थ लार्जेस्ट इन द वर्ल्ड. जगातील चौथ्या नंबर म्हणजे फोर्थ लार्जेस्ट नंबर म्हणून हा नॉर्थ अमेरिका ओळखला जातो पॉप्युलेशनमध्ये. द रॉकी माउंटेन, अ लो कोस्टल प्लेन अँड अ हाय सेंट्रल प्लॅट्यूज मेक अप मोस्ट ऑफ द लँडमास ऑफ अमेरिका. इट हॅज ग्रेट मिनरल वेल्थ, वास्ट फॉरेस्ट अँड रिच फर्टाईल सॉईल. हे जे नॉर्थ अमेरिका आहे त्यात बहुतांश भाग हा कसा आहे तर रॉकी माउंटेन आहेत, लो कोस्टल प्लेन आहेत आणि उंच असे ना काय आहेत प्लॅट्यूज आहेत. त्याच्यामुळे ना काय झालं आहे तर तिथे ग्रेट मिनरल्स वेल्थ आहे, तिथं खनिज संपत्ती आहे आणि वास्ट फॉरेस्ट आहे, जंगले अशी पूर्ण पसरलेली आहेत. अँड रिच फर्टाईल सॉईल म्हणजे काय तर सुपीकता आहे त्यांच्या सॉईलमध्ये. सम ऑफ द लार्ज अँड इम्पॉर्टंट सिटी इन नॉर्थ अमेरिका आर मेक्सिको सिटी, मेक्सिको, न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स, लॉस एंजेल, युनायटेड स्टेट्स अँड टोरंटो, कॅनडा. द ग्रेट लेक्स, द लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक्स इन द वर्ल्ड आर इन नॉर्थ अमेरिका. जगातील सर्वात मोठे फ्रेश वॉटरचा जो लेक आहे तो कुठे आहे तर नॉर्थ अमेरिकामध्ये आहे. नायजेरिया फॉल्स ऑन द बॉर्डर बिटवीन कॅनडा अँड द युनायटेड स्टेट इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टुरिस्ट अट्रॅक्शन इन नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिकामध्ये जो ना नायगारा धबधबा जो आहे म्हणजे वॉटरफॉल आहे तो काय आहे सर्वात लोकप्रिय पर्यटन आकर्षणासाठी तो ठरतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ग्रीनलँड, द लार्जेस्ट आयलँड इन द वर्ल्ड इज अ पार्ट ऑफ नॉर्थ अमेरिका. जगातील सर्वात मोठे जे आयलँड आहे ग्रीनलँड हे कुठं आहे तर नॉर्थ अमेरिकामध्ये आहे. साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिका इज द वर्ल्ड्स फोर्थ लार्जेस्ट कॉन्टिनंट. इट हॅज द पॅसिफिक ओशन टू द वेस्ट. तर साऊथ अमेरिका हे फोर्थ लार्जेस्ट कॉन्टिनंट म्हणून ओळखलं जातं जगात आणि त्याच्या वेस्ट बाजूला कोण आहे तर पॅसिफिक ओशन आहे. द अटलांटिक ओशन टू द ईस्ट आणि ईस्ट बाजूला काय आहे तर अटलांटिक ओशन आहे. द कॉन्टिनंट ऑफ नॉर्थ अमेरिका टू द नॉर्थ आणि नॉर्थ बाजूला कोण आहे तर नॉर्थ अमेरिका आहे. अँड द सदर्न ओशन टू द साऊथ. साऊथ अमेरिका रँक्स फिफ्थ पॉप्युलेशन वाईज. मोस्ट ऑफ द कॉन्टिनंट इज कवर्ड बाय माउंटेन अँड प्लॅटूज. आणि पॉप्युलेशनच्या ह्याच्यात पाहायला गेलं तर साऊथ अमेरिका हे 5व्या नंबरवरती आहे आणि हा भाग जास्त करून कशाने कवर्ड आहे तर माउंटेन अँड प्लॅटूजने. साऊथ अमेरिका हॅज सेव्हरल रिव्हर्स दॅट फॉर्म लार्ज plains. The Amazon River is the largest river in the world by the volume of water it carries. The Nile in northern Africa is the longest river. The Amazon rainforest, which produce nearly 20
90% ऑफ द वर्ल्ड्स ऑक्सिजन आर कन्सिडर द लंग ऑफ द अर्थ. हे जे साऊथ अमेरिका आहे तिथं आहे ना सगळ्यात सेव्हरल रिव्हर्स आहेत तिथं पाहायला मिळतात आपल्याला. अँड द ॲमेझॉन रिव्हर म्हणून जी आहे ती लार्जेस्ट रिव्हर ही कुठे आहे तर साऊथ अमेरिकेमध्ये आहे. ही लार्जेस्ट आहे. आणि लॉंगेस्ट कोण आहे तर द नाईल नदी. आणि इथे ॲमेझॉन रेन फॉरेस्ट असल्यामुळे इथं काय आहे तर आपलं जे ऑक्सिजन लेवल आहे ते 20% काय आहे वर्ल्डमध्ये इथे पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळेच ह्याला काय म्हणलं जातं साऊथ अमेरिकेला तर द लंग ऑफ अर्थ. नेक्स्ट पाहूया साओ पावलो, लिमा पेरू, बोगोटो कोलंबिया अँड रिओ डी जानेरो Brazil are some of the large and most important city in साऊथ अमेरिका. ह्या साऊथ अमेरिकेतल्या फेमस सिटी पाहायला जातात. रॅपिड फायर 1चा वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो साऊथ अमेरिका हॅज अ रिच लँग्वेज डायव्हर्सिटी. अबाउट 450 लँग्वेजेस आर स्पोकन ऑन द कॉन्टिनंट. हे जे साऊथ अमेरिका आहे ह्याच्यात त्यांना लँग्वेज डायव्हर्सिटी आपल्याला म्हणजे विविधता पाहायला मिळते. आणि तिथे सगळ्यात जास्त म्हणजे 450 लँग्वेजेस ह्या काय बोलल्या जातात. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूया. अंटार्क्टिका. अंटार्क्टिका इज द 5th लार्जेस्ट कॉन्टिनंट. अंटार्क्टिका हा 5व्या सर्वात मोठा कॉन्टिनंट म्हणून ओळखला जातो. अंटार्क्टिका इज in the southernmost part of the earth. Around the South Pole, it is surrounded by the Antarctic Ocean, also called the Southern Ocean. आणि हा जो भाग आहे अंटार्क्टिकाचा तो काय आहे तर साऊथ पोलला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याला काय आहे तर अँटार्क्टिक ओशन, त्याला सदर्न ओशनसुद्धा म्हणून त्याच्या आजूबाजूला आहे. It has greater land area than Europe and Australia but has no permanent human population. युरोप आणि ऑस्ट्रेलियापेक्षा हा भाग काय आहे जास्त आहे, पण इथे आपल्याला आहे ना काय परमनंट असे ह्युमन पॉप्युलेशन पाहायला मिळत नाही. दिस इज बिकॉज इट इज कम्प्लिटली कवर्ड विथ थिक लेअर ऑफ आईस फॉर मोस्ट ऑफ द इयर अँड इज द कोल्डेस्ट कॉन्टिनंट. आणि ह्याचं कारण काय की आपल्याला इथे ह्युमन्स पॉप्युलेशन का दिसत नाही कारण इथे जास्त करून आहे ना काय असतं थिक लेअर ऑफ आईस म्हणजे जास्त करून आईस असतो आणि तो बऱ्यापैकी वर्षभर असतो. आणि म्हणूनच या कॉन्टिनंटला कोल्डेस्ट कॉन्टिनंट म्हणून ओळखलं जातं. सम सायंटिस्ट विजिट अँड स्टे देअर ब्रीफली ड्युरिंग द समर मंथ. आणि जे सायंटिस्ट आहेत की ज्यांना काहीतरी यांना तिथं स्टडी करायचं असतं त्यावेळेस ते व्हिजिट देतात. पण ते कधी देतात तर समर मंथमध्ये म्हणजे उन्हाळ्यात देतात. टू स्टडी मोर अबाउट द कॉन्टिनंट, त्या कॉन्टिनंटबद्दल माहिती घेण्यासाठी. Penguins, seal and whales are some of the animals that can survive in the harsh, bitterly cold winter in the अंटार्क्टिका. आणि इथं कुठले ॲनिमल्स आहेत तर पेग्विन, सील्स अँड वेल्स हे पाहायला मिळतात. अंटार्क्टिका इज ऑलमोस्ट कम्प्लिटली कवर्ड बाय आईस शीट. Beneath the ice sheet is a hidden landscape of mountain, valley and plains. अंटार्क्टिका जवळजवळ पूर्णपणे बर्फाच्या काय आहे म्हणजे बर्फाच्या शीट्स आहेत तिथे. आणि ह्या त्याच्यामुळेच ना इथले काय झालेले आहेत तर जे लँडस्केप आहेत, माउंटेन आहेत, व्हॅली आहे, प्लेन आहेत, हे लपलेले आपल्याला दिसतात. नेक्स्ट पाहूया युरोप. युरोप इज सराउंडेड बाय द आर्टिक ओशन टू द नॉर्थ. युरोप कुठे आहे तर आर्टिक ओशनच्या नॉर्थला आर्टिक ओशन आहे. द अटलांटिक ओशन टू द वेस्ट, आणि वेस्टला अटलांटिक ओशन आहे. द मेडिटेरियन सी टू द साऊथ, आणि साऊथला मेडिटेरियन सी आहे. द उरल माउंटेन टू द ईस्ट, आणि ईस्टला उरल माउंटेन आहे.
फॉर्म अ नॅचरल बाउंड्री बिटवीन युरोप अँड एशिया. आणि ही नॅचरल बाउंड्री आहे त्या कोणामधली, तर युरोप आणि एशियाच्या मधली. ऑल्थो युरोप इज द सेकंड स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. आणि युरोप हा जगातील दुसरा स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट म्हणून ओळखला जातो. इट हॅज द थर्ड लार्जेस्ट पॉप्युलेशन. आणि पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येच्या ह्याच्यात हा तिसरा नंबरवरती आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. युरोप हॅज ऑल टाईप ऑफ लँडफॉर्म एक्सेप्ट डेझर्ट. युरोपमध्ये वाळवंट वगळता सर्व प्रकारचे लँडफॉर्म आहेत. ग्रेटर पार्ट ऑफ इट्स लँड इज सुटेबल फॉर फार्मिंग. आणि इतर कोणताही म्हणजे इथं ना सगळा भाग काय आहे, शेतीसाठी योग्य आहे, फार्मिंगसाठी. मोर दॅन इन एनी अदर कॉन्टिनेंट. बाकीच्या कॉन्टिनेंटच्या मानाने. मोर दॅन हाफ द लँड इज फेअरली फ्लॅट विच रिच फर्टाईल सॉईल. आणि इथली बऱ्यापैकी जमीन ही कशी आहे, सपाट आहे. आणि ज्यामुळे ती काय आहे, सुपीक फर्टाईल सॉईल तिथे आपल्याला आणि रिच सॉईल पाहायला मिळते. द व्हॅटिकन सिटी, द वर्ल्ड स्मॉलेस्ट कंट्री अँड अन इंडिपेंडंट सिटी स्टेट इज लोकेटेड विदिन रोम. इटली, पॅरिस, फ्रान्स, बेर्लिन, जर्मनी, लंडन, युनायटेड किंगडम अँड मॉस्को, रशिया आर सम ऑफ द इम्पॉर्टंट सिटी ऑन द कॉन्टिनेंट. आणि ह्या कॉन्टिनेंटमध्ये हे आपल्याला काय सगळे सिटीज पाहायला मिळतात. पण त्यापैकी व्हॅटिकन हे काय आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट कंट्री म्हणून ओळखलं जातं. डिड यू नो ॲट द साऊथ पोल द सनराईज ऑन सप्टेंबर 21 अँड सेट ऑन अबाउट मार्च 22. हे जे जो साऊथ पोल आहे तिथे 21 सप्टेंबर रोजी सूर्य उगवतो आणि 22 मार्च रोजी तो मावळतो. दिस इज अ डे ऑर समर विच इज 6 months लॉंग. आणि हा एक दिवस आणि उन्हाळा असतो जो 6 महिने असतो. फ्रॉम मार्च 22 अंटिल सप्टेंबर 21 द साऊथ पोल इज डार्क अँड अंटार्क्टिका हॅज इट्स नाईट ऑर विंटर. आणि म्हणूनच आहे ह्याच्यावरती काय अंधार असतो. आणि अंटार्क्टिकामध्ये हे मग आपल्याला काय मिळतं, रात्र आणि हिवाळा पाहायला मिळतो. चला तर मग नेक्स्ट पाहूया ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान कॉन्टिनेंट म्हणून ओळखला जातो. इट इज सराउंडेड बाय द इंडियन ओशन अँड द पॅसिफिक ओशन. आणि ह्याच्या आजूबाजूला कोणते ओशन आहेत, इंडियन ओशन अँड पॅसिफिक ओशन. इट इज देअरफॉर ऑल्सो नोन ॲज द आयलंड कॉन्टिनेंट. आणि म्हणूनच ह्याला आयलंड कॉन्टिनेंट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. द कॉन्टिनेंट ऑफ ऑस्ट्रेलिया इन्क्लूड्स मेनी आयलँड. आणि ह्या जे कॉन्टिनेंट आहे ऑस्ट्रेलिया त्याच्यामध्ये आपल्याला बरेच सारे आयलंड बघायला मिळतात. मोस्ट ऑफ दीज आर सेपरेट कंट्री. पण हे सगळे काय आहेत, वेगवेगळे कंट्री आपल्याला पाहायला मिळतात. इट इज द ओनली कॉन्टिनेंट दॅट इज नेम आफ्टर अ कंट्री, ऑस्ट्रेलिया. आणि ह्याच्यामुळेच आपल्याला ह्या कॉन्टिनेंटला ह्याच कॉन्टिनेंटला असं आपल्याला वेगळं नाव आहे त्या कंट्रीचं, तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हॅज अ व्हेरी स्मॉल पॉप्युलेशन. ऑस्ट्रेलियामध्ये लोकसंख्या खूपच कमी आहे. मोस्ट ऑफ इट्स पॉप्युलेशन लिव्स ऑन द मेनलँड. आणि त्यापैकी त्यातील जे काही लोक आहेत ते मुख्य मेनलँडवरतीच ते राहतात. अ लार्ज पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट इज अ डेझर्ट. आणि ह्या कॉन्टिनेंटचा बराच मोठा भाग हा काय आहे, डेझर्ट आहे म्हणजे वाळवंट आहे. सिडनी अँड मेलबर्न आर द 2 इम्पॉर्टंट सिटी ऑन दिस कॉन्टिनेंट. सिडनी आणि मेलबर्न ही या कॉन्टिनेंटमधली 2 महत्त्वाची शहरे आहेत. डिड यू नो ऑस्ट्रेलिया इज द वर्ल्ड 6th लार्जेस्ट कंट्री इन टर्म ऑफ टोटल एरिया. एकूण जो आपला एरिया आहे त्यातील ऑस्ट्रेलिया हा जगातील 6व्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हे सगळे कॉन्टिनेंट्सबद्दल व्यवस्थित माहिती कळाली असेल. थँक्यू.